बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। स्वमालकीचे धरण नसल्यामुळे इतर स्रोतांवर अवलंबून असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा मुद्दा सातत्याने पुढे येत आहे। टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागत असून त्याचबरोबर या पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झालेत। या प्रश्नावर आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत थेट महापालिका प्रशासनाला इशारे देण्यास सुरुवात केली। त्यामुळे पाणी प्रश्न आता केवळ नागरिकांचा प्रश्न न राहता निवडणुकीतील मुख्य राजकीय अजेंडा ठरत चाललाय। ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाले। त्या तुलनेत शहरात होणारा पाणी पुरवठा अपुरा पडू लागलाय। शहरात आजही मोठमोठी गृहसंकुले उभी राहत आहेत। याशिवाय बेकायदा इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत। एका इमारती 100 ते 200 कुटुंबे राहण्यासाठी येतात। त्या तुलनेत मात्र पाणी पुरवठ्यात वाढ होत नाही। परिणामी पालिका क्षेत्रात टंचाईची समस्या जाणवते। नव्याने वसलेले घोडबंदर, दिवा, कळवा, मुंब्रा या भागात पाणी टंचाईची समस्या अधिक जाणवते। या नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने त्यांच्या खिशाला कात्री लागते। सातत्याने निर्माण होणाऱ्या या समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत। निवडणुकीच्या काळात या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। ही बाब लक्षात घेऊन या प्रश्नावर आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेत थेट पालिका प्रशासनाला इशारे देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे पाणी प्रश्न आता केवळ नागरिकांचा प्रश्न न राहता निवडणुकीतील मुख्य राजकीय अजेंडा ठरत चाललाय। मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशनपैकी एक मानल्या जाणाऱ्या ठाण्यातील विवियाना मॉलचे नाव अचानक बदलल्याची जोरदार चर्चा ठाणेकरांमध्ये तसेच इतर शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे। या संदर्भातील अनेक रील देखील इंस्टाग्रामवर गेल्या काही दिवसापासून व्हायरल होत आहेत। परंतु नाव बदलण्यामागील कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे। या मॉलची कोटीच्या व्यवहारात विक्री झाली असल्याची माहिती समोर आली। ठाण्यात 2013 साली सुरू झालेल्या विवियाना मॉलचा विकास अश्विन शेठ ग्रुप यांनी केला होता। नंतर त्यात सिंगापूरच्या सार्वभौम निधी GIC यांची भागीदारी झाली। सुमारे 10 लाख चौरस फूट व्यापणाऱ्या या मॉलमध्ये 250हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँडची दुकाने, मोठा फूड कोर्ट, अत्याधुनिक मल्टीप्लेक्स तसे एंटरटेनमेंट झोन आहेत। टाटा स्टार बाजारचे हायपर मार्केट आणि अनेक प्रीमियम फॅशन ब्रँडमुळे हा मॉल ठाणे, मुलुंड, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या भागातील ग्राहकांसाठी प्रमुख शॉपिंग हब ठरलाय। शॉपिंग सोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने आणि सामाजिक उपक्रमामुळे विवियाना मॉलने स्थानिक समाजाची घट्ट नाते जोडले। शॉपिंगच नाही तर अनेक कुटुंब किंवा मित्र परिवार या मॉलमध्ये फिरण्यासाठी देखील येतात। परंतु गेल्या 12 वर्षापासून विवियाना या नावाने नावारूपाला आलेला या मॉलचे अचानक नाव बदलले असा विचारही कोणी केला नव्हता। पण खरंच आता विवियाना मॉल लेक शोर या नावाने ओळखला जाणार आहे। अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीच्या पाठबळावर लेक शोर इंडिया ॲडव्हर्टायझरीने हा मॉल 1900 कोटी रुपयांना विकत घेतलाय। हा व्यवहार भारतामधील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार ठरलाय। या बदलामुळे ठाण्याच्या रिटेल क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून खरेदीदारांसाठी अधिक आधुनिक आणि आकर्षक अनुभव उपलब्ध होणार आहेत। लेक शोरकडे या मॉलची मालकी गेल्याने मॉलची स्थिती सुधारेल। नवीन गुंतवणूक, नाविन्यपूर्ण धोरणे आणि सुधारित ग्राहक अनुभव देता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मी उद्धव ठाकरे यांनी काल सायंकाळी टेंबीनाका येथील देवीचे दर्शन घेऊन महाआरती केले। रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी टेंबी नाक्यावर शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीच्या रणरागिणी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती। टेंबीनाका देवीचे दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले। टेंबीनाका देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या शहरातील ठाकरे गटाच्या चंदनवाडी शाखेजवळील देवीचे तसे काही पदाधिकाऱ्यांच्या मंडळातील आणि घरगुती देवींच्या दर्शनासाठी गेल्या होत्या। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी जय मा अंबे धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे आयोजन सुरू केले। त्यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा उत्सव पुढे सुरू ठेवला आहे। यंदा या उत्सवाचे 48वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात येत आहे। शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी येत असतात। तर शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी या देखील दरवर्षी या देवीच्या दर्शनासाठी येतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही काल सायंकाळी त्यांनी टेंबीनाका येथील देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती। टेंबीनाका येथे प्रवेश करताच त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले। त्यानंतर त्यांनी टेंबीनाका येथील देवीच्या मंडपात प्रवेश केला। यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे,
जिल्हा प्रमुख केदार दिघे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा कोपकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांनी यावेळी दुर्गेश्वरी देवीची खणा नारळाने ओटी भरली आणि मनोभावे पूजा अर्चा केली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. देशात सध्या धार्मिक विषमता पसरवण्याचे प्रयत्न होत असतानाच मुंबईतील झेन जी अर्थात तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी या उद्देशाने रस्त्यावर उतरले. आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असे नारे देत हिंदू मुस्लिम तरुणांनी द्वेष नको प्रेम हवा असा संदेश दिलाय. कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसे मुंब्रा हे उपनगर सामाजिक एकोपा जपणारे शहर आहे. हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद, बासित शेख आणि एच चौधरी या तिघांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मस्जिद येथे शांततापूर्ण निदर्शने केली. आज नमाज अदा केल्यानंतर हजारो तरुण रस्त्यावर एकवटले होते. कोणताही राजकीय पक्ष संघटनांना सहभागी न करता केवळ 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी हातात आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असा संदेश लिहिलेले पोस्टर्स हातात धरून निदर्शने केली. यावेळी संघर्ष नको प्रेम हवा, शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, भेदभाव नको, समता हवी अशा घोषणा यावेळी झेन जी देत होत्या. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आरिफ सईद म्हणाले की हा देश सर्व जाती धर्मांचा आहे, मात्र धर्माच्या नावावर लोकांची माती भडकवली जात आहेत. तरुणांना शांतता हवी आहे. द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही या आंदोलनातून धडा दिला आहे. द्वेषाच्या दलदलीत आम्ही प्रेमाची फुले उगवणार आहोत असेही ते म्हणाले. ठाण्याच्या कापूरवाडी परिसरात आशापुरा मातेचे मंदिर असून या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक दररोज येत असतात. दर मंगळवारी अनवाणी पायी चालत येऊन देवीची पूजा अर्चा केल्यास देवी आपली मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. त्यामुळे या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी ठाणे
मुंबई तसे इतर परिसरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात। विशेषतः यामध्ये महिलांची संख्या असंख्य असते। त्यातच आता नवरात्र उत्सव सुरू असल्या कारणाने या देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच ठाणे, मुंबई, नवी मुंबई आदी परिसरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत। या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची आलोट गर्दी झालेली पाहायला मिळत आहे। दुर्वर वर्षिणी दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर शरते त्रिभुवन पोषिणी शंकर कोशिणी किलबिष मोषिणी कोशरते धनुजनि रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी सिंधु सुते जय जय हे महिषासुर मर्दिनि रम्यक पर्दिनि शैल सुते मा रम्यक पर्दिनि शैल सुते दुर्धर धर्षिणी दुर्मुख मर्षिणी हर शरते त्रिभुवन पोषिणी शंकर कोशिणी किलबिष मोषिणी कोशरते धनुजनि रोषिणी दितिसुत रोषिणी दुर्मद शोषिणी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।